हॅलो. ऋतांशू बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. नवी मुंबईतील एक धडाकेबाज बॅटर स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. मॅचला मात्र या ठिकाणी पहिला बॉल चांगला पाहायला मिळतोय. आनंद यांच्याकडून पहिला बॉल डॉट येईल. मॅचला सुरुवात झाली आहे आणि निर्धाव चेंडूने मात्र ही सुरुवात होताना पाहायला मिळाली आहे. वरळी पोलीस कॅम्प पॅकर हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज भव्य दिव्य असं आयोजन आणि संपूर्ण मुंबईभर चर्चा आहे वरळीची आणि जांभोरी मैदानाची. कारण पोलीस परिवार चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य आयोजन. स्ट्राईकवर जर पाहिलं तर ऋतांशूला पाहायला मिळत आहेत. नवी मुंबईतील एक जबरदस्त फलंदाज आहेत. या हंगामात चांगले फॉर्मात आहेत. लांबचे षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि म्हणूनच नवी मुंबईच्या जुगावचा खेळाडू आहे. समोर जर पाहिलं तर आनंदा. यावेळेला उसळी घेतलेला बॉल होता, त्याला हुक करतायत, एका धाब्यामध्ये पाठवतायत. धावसंख्या सुरू झाली आहे. एक मोठी मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. आनंद पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी समोर जर पाहिलं तर ऋतांशू आहे. एक जबरदस्त स्पर्धा. ओ हो 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 यावेळेला लेंथ वरून बॉलला वळवलंय आणि यष्टीरक्षकांच्या हातामध्ये पाठवलंय. खूप चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आनंदा यांचा. आनंद यांनी टाकला चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर हळूवार पद्धतीने कट सुद्धा झाला. यावेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग या ठिकाणी पाहायला मिळते. पंच जर पाहिलं तर या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित करतायत. काही क्षणात जर पाहिलं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी ठाण्याच्या ओवळा मजिवाडा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापजी सरनाईक साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. दोन धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील एक महत्त्वाची मॅच. सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर एक सामना झाला होता, त्यातील एक सामना बाकी होता त्याच गटातील आणि तो या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा वेग वाढवण्याचा प्रयत्न. दिशेवर नियंत्रण नाही आहे. बॉलला सोडून दिलं आणि तिकडे एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा अवंतरच्या स्वरूपातील या धावा पाहायला मिळत आहेत. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी आहे ही स्पर्धा. कारण बऱ्याच वर्षानंतर वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये व्यावसायिक दर्जाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि हे सगळे व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आपल्याला क्रिकेट खेळताना पाहायला मिळतील. चांगला बॉल. पुन्हा एकदा बॉलला थांबवण्याचा प्रयत्न आणि विकेट येताना मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल अभिषेक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी ऋतांशू होते आणि माघारी परतावं लागते या ठिकाणी ऋतांशू यांना. अच्छा, तिसऱ्या पंचांची मागणी सर कशासाठी आहे? रनआउट कोण आहे याकरता? यस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. तर आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. पोलीस परिवाराची ही स्पर्धा ऋतांश आउट होत आहेत. ऋतांश आउट होऊन माघारी परतताना या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिला धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळेल. टीम पोलिसांनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहा, हळूहळू प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. कारण या परिसरामध्ये क्रिकेट प्रेम मोठ्या प्रमाणावर आहे. अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळलं जातं.
साईडअप क्रिकेट चांगलं खेळलं जातं, चक्री क्रिकेट चांगलं खेळलं जातं, प्लास्टिक बॉल क्रिकेट या परिसरामध्ये चांगलं खेळलं जातं. त्यामुळे क्रिकेट या परिसरासाठी काही नवीन नाही आहे. परंतु मोठी स्पर्धा बऱ्याच कालावधीनंतर जांभोरी मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. त्यामुळे प्रेक्षक मोठ्या संख्येने ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आज, उद्या, परवा 3ही दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे, जशी आपण सध्याच्या घडीला पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. प्रथमेश चव्हाण. प्रथमेश येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. काही क्षणातच जर पाहिलं तर या ठिकाणी ओवळा मजिवाडा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळेल. संजय शिरसाट साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं होतं. गणेश जी ठाकूर ABP माझाचे त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं होतं. आणि आता या ठिकाणी प्रताप सरनाईक साहेबांचं देखील आगमन होईल. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने पहिली ओव्हर सुरू आहे. 5 षटकांची लढत आहे. पहा, एक विकेट गेली, त्याला बराचसा वेळ झाला आहे आणि असा जर वेळ गेला तर खूप उशीर होईल. पटापट मॅच सुरू करायची आहे. पंच, आपण देखील या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा आनंदा. यावेळेला मात्र फटका सुरेख आहे, परंतु फिल्डिंग सुद्धा तेवढीच खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळाली. अडवला जातोय बॉल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि पहिली ओव्हर जर पाहिलं तर आतापर्यंत खूप चांगली राहिली आहे. नियंत्रण आहे. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 4 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. थोडंसं नियंत्रण आनंदाने मिळवलंच आहे, परंतु आता पाहायचं आहे अभिषेक आणि प्रथमेश ही जोडी आपल्या टीमचा डाव कशा प्रकारे सावरेल. पोलीस या टीमसाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला वरळी पोलीस कॅम्प हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्ही संघ जे आहेत ते पोलिसांशीच निगडीत आहेत आणि स्पर्धा सुद्धा पोलिसांचीच आहे. पोलीस परिवार चषक आपण पाहतोय. वरळी जांभोरी मैदान. कमी गतीचा बॉल, हळुवार पद्धतीचा कटर या ठिकाणी पेश केला. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आनंदाने टाकलेला एक अप्रतिम चेंडू आपल्या टीमला आनंद देऊन गेलाय. विकेट आली आहे आणखीन एक. गती कमी होती. हळुवार पद्धतीचा हा लेग कटर काही समजू शकले नाही. बॅटची कडा घेत यष्टीरक्षकांनी देखील एक छान कॅच त्या ठिकाणी पकडला गेला. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे केवळ 4 धावा. 2 विकेट माघारी पोलीस टीमच्या, वरळी पोलीस कॅम्प या टीमच्या विरुद्ध. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहा, पंच सारख्या सूचना या ठिकाणी प्लीज द्या, कारण प्रत्येक बॉल झाल्यानंतर किंवा विकेट गेल्यानंतर, ओव्हर झाल्यानंतर खूप मोठा ब्रेक घेतला जातोय. पहिला बॉल जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर टाकलाय.
धीरज मोरे आलेले आहेत मुंबई पोलीसला आणि विशेष म्हणजे खार परिसरामध्ये देखील बऱ्याचशा स्पर्धा खेळताना त्यांना मी पाहतो. धीरज मोरे यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रथमेश आणि अक्षय. अक्षय कीर्तने आलेत प्रथमेश यांच्या जोडीला. धीरज ऑप्शनच्या बाहेरचा बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थोडासा दूर गेलाय. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला अक्षयने आणि दुसरी धाव पूर्ण सुद्धा केली प्रथमेश आणि अक्षयने. आणि त्यांना माहिती आहे धावा पाहिजेत आपल्या टीमला, कारण सुरुवातीपासून जी आक्रमणं गरजेची आहेत. एक रन शॉट कळवला जातोय. चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी धाव घेतली, पंचांच्या निदर्शनास आलं आणि एकच धाव त्या ठिकाणी दिली जाणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धीरज मोरे यांना आपण पाहतो या ठिकाणी. यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला. बॉलला थोडीशी उसळी जरूर होती. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र हा बॉल पाठवलाय आणि बॉल हातातच घेऊन येतात त्या ठिकाणी फिल्डर. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. थोडंसं नियंत्रण आहे, परंतु हे नियंत्रण हटवावं लागणार आहे. प्रताप सरनाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. ओळा माजीवाडा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ज्यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळेल. या पोलीस परिवार चषकासाठी प्रताप सरनाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळाय खरा समोरच्या दिशेने जाईल. लॉंग ऑनचे फिल्डर येत आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे. थोडंसं अजूनही नियंत्रण या ठिकाणी आहेच आहे. प्रताप सरनाईक साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आमदार ओळा मजीवाडा ठाणे त्यांचं या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे. पोलीस परिवार चषक ही स्पर्धा चर्चेत आहे सर्व दूरपर्यंत. 7 धावा धावफलकावर आहेत. दुसरी ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळते. यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये अडवला जातो आहे. चेंडूची फेकी जरूर केली गेली, परंतु तिकडे एका धावेवर समाधान मानावं लागेल. बघता बघता ओव्हर नंबर या ठिकाणी 2 संपली आहे. खूप चांगली गोलंदाजी, केवळ 8 धावा आणि 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर विकेट नाही आली, परंतु धावा 4च आल्यात. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. पाहूयात इकडे धावा कराव्या लागतील आणि या धावा अक्षयलाही करायच्यात, प्रथमेशलाही करायच्यात. तिसरं षटक घेऊन बॉलिंगसाठी मात्र आमंत्रित करण्यात येते पुन्हा एकदा आनंद यांना. आनंद यांनी खूप चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. पहिल्या षटकात 2 विकेटही घेतल्या होत्या आणि पुन्हा एकदा मात्र त्यांनाच आमंत्रित करण्यात आले. 5 षटकांच्या या मॅचमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी थोडंसं नियंत्रण मिळवलेलं आहे, थोडंसं धावसंख्येला लगाम या ठिकाणी घातलेला आहे. आणि आता या ठिकाणी तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. प्रयत्न करावे लागतील. ओहो, वेग वाढवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झाला होता, परंतु पंच लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवत आहेत आणि
धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. घोषांकित क्षेत्रात चेंडू जाईल. भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय जांभोरी मैदानात बऱ्याच वर्षानंतर. ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. पोलीस परिवार चषक आपल्याला पाहायला मिळते आणि विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु बॅटच्या वरच्या टोकाला बॉल लागला. पाठीमागे घोषांकित क्षेत्रात चेंडू गेला. एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती. दहा धाव फलकावर. दुहेरी अंकावर धावसंख्या जाते. सुरुवात अडखळती झाली जरूर, परंतु इकडे तुम्हाला आक्रमण करावी लागतील. मोठमोठे स्ट्रोकही खेळावे लागणार आहेत. आज सकाळच्या सत्रात देखील पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरच्या धावा सुद्धा पाहायला मिळाल्या. काही बॅट्समनने जबरदस्त कामगिरी केली. सकाळच्या सत्रात जगदीश जाधवच्या 40 धावा लक्षणीय राहिल्या. पोलार्डने चांगली बॅटिंग केली. ओमकारने काही आकर्षक फटके आज सकाळच्या सत्रामध्ये खेळताना पाहिले, दुपारच्या सत्रामध्ये खेळताना पाहायला मिळाले. अजित मोहिते यांना देखील या ठिकाणी चांगली कामगिरी करताना आपण पाहिलं. यावेळेला पुल केला जातो आहे, परंतु फिल्डर येतात त्या ठिकाणी आणि त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. वैभव राऊत कॅच घेताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगला झेल पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का बसतोय. विकेट नंबर 3. साठी या ठिकाणी आगमन होत आहे. ठाण्याच्या ओवळा मजिवाडा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रताप सरनाईक साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये पोलीस परिवार चषक ही भव्य दिव्य स्पर्धा पार पडली जाते आणि खऱ्या अर्थाने जे सगळ्या खेळांचे प्रेमी आहेत आणि दहीहंडीला प्रो करण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे त्यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. प्रताप सरनाईक साहेबांचं आगमन होतं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. प्रताप सरनाईक साहेबांचं संचित येत आहेत. संचित बॅटिंगसाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वैभव परब अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या समवेत प्रताप सरनाईक साहेब. यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व मी म्हणेल, कारण सर्वच प्रकारच्या खेळांना त्यांनी प्राधान्य दिलंय. परंतु गोविंदाला कुणाला वाटलंही नसेल की गोविंदा अशा पद्धतीने दहीहंडी जो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा हक्काचा मराठी माणसाचा खेळ आहे त्याला देखील एक वेगळं रूपडं दिल्याचं काम केलंय. कुणी केलंय तर ते प्रताप सरनाईक साहेबांनी केलंय. त्यांचं या ठिकाणी आगमन येत आहे. कमी गतीचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पंचांनी मात्र वाईट बॉल घोषित केलाय. एका बाजूला अक्षय यांना आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संचित यांना पाहतोय. धावसंख्या जर पाहिलं आपण पाहू शकता स्क्रीनवर देखील प्रोलिंग स्पोर्ट्सवर ही क्रीडा स्पर्धा. प्रताप सरनाईक साहेबांचं या ठिकाणी झालेलं आगमन सातत्याने ओळा मजिवाडा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये. सुरुवातीला ठाणे महानगरपालिका, त्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. फार थोडंसं या ठिकाणी दबाव पाहायला मिळतोय कारण धावा नाही झालेल्या आहेत.
14 धावा धावफलकावर तिसरी ओव्हर सुरू आहे. अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धा, महाराष्ट्राच्या बाहेरील खेळाडू सुद्धा ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेले वरळीमध्ये. 3 दिवसीय स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय पहिल्याच दिवशी. ओहो, यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न, दिशेवरचं नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पोलीस परिवार चषक आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पोलिसांच्या या परिवाराने संपूर्ण मुंबईला, मात्र संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय आज या भव्य दिव्य स्पर्धेने. वरळीचं जांभोरी मैदान, आणि या जांभोरी मैदानात बऱ्याच कालावधीनंतर एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. यावेळेला उडवलाय बॉल, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळेल. अक्षय आउट होत आहेत. आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 15. परिसराचे लोकप्रिय आमदार, ज्यांनी सातत्याने मात्र महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व केलंय, प्रताप सरनाईक साहेबांचं या ठिकाणी झालेलं आगमन चर्चा मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. पोलीस परिवार अध्यक्ष वैभवजी परब यांच्या बरोबरीने. एबीपी माझाचे पत्रकार आणि आमच्या पोलीस परिवाराचे अध्यक्ष वैभवजी परब सध्या चर्चा करताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी प्रताप सरनाईक साहेबांशी. 3 ओव्हर नंतर 15 धावा. आता उरलेल्या 2 ओव्हरमध्ये आक्रमण करावी लागतील. हा बॉल मात्र फुलटॉस होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय खरा, परंतु फिल्डरच्याच हातात जाईल. आणखीन एक विकेट, संचितला माघारी परतावं लागेल. आणि जगदीश यांना मात्र पहिल्याच बॉलवर यश मिळत आहे. आणि चौथी ओव्हर सुरू झाली खरी, परंतु धावा 15च आहे. धावा बनवावे लागतील या ठिकाणी पोलिसांनी या टीमला. वरळी पोलीस कॅम्प ही टीम जर पाहिलं तर सध्या चांगला परफॉर्मन्स करते. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा क्रिकेटचा खेळ आज जांभोरी मैदानामध्ये घेऊन आलाय. टेनिस बॉलचं क्रिकेट आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. टेनिस बॉलचं क्रिकेट जर पाहिलं तर अलीकडेच खूप मोठ्या प्रमाणावर आपण मोठमोठ्या स्पर्धाही पाहतो. गेल्या काही वर्षात या टेनिस बॉल क्रिकेटला देखील चांगले दिवस येताना पाहायला मिळालेत. स्थानिक खेळांना चांगले दिवस आलेले आहेत. कबड्डीला चांगले दिवस आले, टेनिस बॉल क्रिकेटला चांगले दिवस आलेत. गोविंदा सुद्धा आता प्रो होतोय. अशा खूप सारे बदल खो खो आता मात्र देखील मात्र आता नकाशावर येताना पाहायला मिळतात. म्हणजे आपले जे स्थानिक खेळ आहेत ते गेल्या काही वर्षामध्ये बदललेत. कोकणातला नामवंत खेळाडू मात्र या ठिकाणी सूरज यांना आपण पाहतोय. सूरज मडगुत यांना पाहतोय. आपली टीम संकटात आहे आणि सूरजला मात्र या ठिकाणी आपल्या टीमला संकटातून बाहेर काढायचंय, त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. जगदीशचा हा बॉल मनगटाच्या साह्याने ऑन साईडला वळवला. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 16 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये 2-3 तरी मोठे फटके पाहिजेत. आज आपण पाहिलं की कमी धावसंख्येमध्ये देखील काही मॅचेस रंगल्या खऱ्या, परंतु एक तुम्हाला आव्हान उभं करावं लागेल. निवृत्ती बाबरसाहेब आणि गिरीश कांबळे साहेब या दोन्ही पत्रकार बंधूंना विनंती असेल, आपण मुख्य मंचावर यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. पोलीस परिवाराच्या वतीने आपलंही स्वागत असणार आहे. जगताप, गोलंदाजीसाठी जगताप यांना आपण पाहतोय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. यानंतर देखील नामवंत खेळाडू या ठिकाणी एक चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हीच
यावेळेला फुल टॉस, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडीशी मिक्स फील्ड झाली आहे. धावांची गरज आहे टीमला आणि धावांसाठीची धावाधाव करावी लागेल आणि त्या प्रयत्नात कॉलिंग चुकली. सुरुवातीची पहिल्या विकेट सुद्धा रनआउट आली होती आणि इकडे या चुका मात्र नंतर मागात पडणार आहेत आणि आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. 18 या धावांवर मात्र आणखीन एक विकेट येते. 7 खेळाडू 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय. क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत असणार आहे. मंचावर जर पाहिलं तर या पोलीस परिवार चषकासाठी ठाण्याच्या ओवळा मजिवाडा मतदारसंघाचे आणि महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आमदार प्रताप सरनाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व ही ओळख आहे प्रताप सरनाईक साहेबांची. मग अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा असू देत, ओव्हरआर्म असू देत, दहीहंडी असू देत, यावेळेला फटका चांगला येताना पाहायला मिळालाय. हवाई यात्रा करता करता बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. चांगला फटका येतोय चौकार. उपस्थित राहिले होते आणि इकडे जर पाहिलं तर ओमकार यांच्या बॅटमधून एक मोठा फटका येताना पाहायला मिळाला. टीमला गरज आहे आणि या ठिकाणी मात्र पुरवठा देखील करतायत. कमी गतीचा बॉल पुन्हा एकदा, परंतु त्या ठिकाणी फटका फसलाय आणि हातातही जातोय. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळेल. ओमकारही बाद होत आहेत आणि धक्का क्रमांक 7 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावा 22 आहेत. आणखीन एक विकेट आली आहे. 4 षटकांची समाप्ती झाली आहे आणि धावसंख्या 22 होताना पाहायला मिळते. 7 विकेट माघारी परतलेले असताना सगळ्यांचं लक्ष मात्र या क्रीडा स्पर्धेवर आहे. बॉलिंगसाठी मात्र शेवटच्या षटकासाठी येताना पाहायला मिळत आहेत. जांभोरी मैदान अनेक अशा इतिहासाचं साक्षीदार असणारे हे जांभोरी मैदान आणि याच मैदानात पोलीस परिवाराची एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शेवटची ओव्हर आहे, थोडीशी घाई करा. पहिल्या डावातील शेवटची ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते. टीमला धावांची गरज आहे. 22 वरी धावसंख्या आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर शरीराचा भेद घेतोय. चांगली गोलंदाजी आणि आतापर्यंत गोलंदाजी अनुशासित केली आहे, प्रॉपर लाईन अँड लेंथने केली आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर शेवटच्या षटकासाठी साहिल येताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल तर निर्धाव टाकलाय. येणारे 5 बॉल खूप महत्वाचे आहेत आणि रुपेश त्यातील किती सीमारेषेच्या पलीकडे पाठवत आहेत हे खूप महत्वाचं आहे. चालू मॅच मधील दोन्ही टीम इनिंग संपल्यानंतर मैदानात खेळपट्टीवर लाईनअप करायचं आहे. ओहो, आणखीन एक विकेट त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. खूप चांगला आणि दर्जेदार बॉलिंग बरोबर फिल्डिंगचंही प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलंय आणि वरळी पोलीस कॅम्प टीम आता सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी वरचढ ठरते, कारण त्यांनी एका मागोमाग एक फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. बावीस धावांवर 8वी विकेट आलेली आहे. डाव ज्यावेळेला संपेल दोन्ही टीमने फिल्डिंग टीम आपण लगेच डगआउटमध्ये जायचं नाहीये. लाईनअप होईल
प्रताप सरनाईक साहेबांचं खेळपट्टीवर आगमन होणार आहे. आपली ओळख त्या ठिकाणी होईल आणि बावीस धावा अंतिम षटक आहे. प्रयत्न मात्र तरी सुद्धा करावे लागतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅटर कोण आहे? जतन जतन यांना पाहतोय आपण. अंतिम टप्प्यामध्ये आहे हा पहिला डाव आणि 8 विकेट माघारी परतले आहेत. परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु त्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. ओहो, प्रचंड वेगातील चेंडू लेंथवर पडला आणि गेला यष्टीरक्षकांच्या दिशेने. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज साहिल यांच्याकडून आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकात एकही धाव येऊ दिली नाहीये. शेवटचं षटक आहे या पहिल्या डावातील. पोलिसांना मात्र जाता जाता या डावामध्ये 1-2 मोठे फटके तरी मारावे लागणार आहेत, जेणेकरून समाधानकारक 30 पर्यंत तरी कमीत कमी जाणं गरजेचं आहे. फुलटॉस बॉल आणि त्याला मात्र पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. एक धाव तिकडे घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र या ठिकाणी 24 धावांवर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जतन आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये काही आकर्षक फटके खेळावे लागतील साहिल यांच्या विरुद्ध. यावेळेला फुलटॉस समोर तर खेळलाय हा फटका, परंतु फिल्डर तिकडे पोहोचतायत. खूप चांगली फिल्डिंग सगळ्याच खेळाडूंनी केली आहे. आणखीन एक विकेट या ठिकाणी. शर्मा येत आहेत. 9 विकेट माघारी, धावसंख्या केवळ 24 झाली आहे. हा पहिला डाव आहे, परंतु दुसऱ्या डावात सुद्धा दबाव येऊ शकतो जर सुरुवातीला विकेट घेतला तर. परंतु फिल्डिंग करणारी टीम, बॅटिंग करणारी टीम आपण लगेच खेळपट्टीवर लाईनअपसाठी यायचं आणि फिल्डिंग करणारी टीम आपण लगेच मैदानाच्या बाहेर जायचं नाहीये, लगेच खेळपट्टीवर लाईनअप करायचं आहे डाव संपल्यानंतर. याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. यावेळेला शेवटचा बॉल आहे आणि त्याच्यावर मात्र या ठिकाणी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. हो, टीमला गरज होती धावांची आणि त्या धावा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. बघता बघता धाव फलक जर पाहिलं तर 28 वर गेलाय. 29ची आवश्यकता. बॅटिंग टीम आपण लगेच खेळपट्टीवर यायचं, लाईनिंग करायचंय बॅटिंग टीम. आणि फिल्डिंग करणारी टीम जी होती तिने सुद्धा लगेच दही हंडी जो सण आपण साजरा करतो त्याला टीव्हीवर पाहिलं जाईल कुणाला वाटलं नव्हतं आणि त्याचं खूप मोठं श्रेय तुम्हाला जात आहे. आणि आज आमची खूप सारी मंडळं सातत्याने सराव करताना पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या मात्र टेलिव्हिजनवर देखील आपण आता गोविंदा पाहू लागलेलो आहे आणि त्याच्यासाठी खूप मोठं श्रेय जर पाहिलं तर प्रताप सरनाईक साहेबांना सुद्धा जात आहे. आणि या ठिकाणी अध्यक्ष पोलीस परिवार या ठिकाणी सन्मान करतायत.
मध्ये उपस्थित राहिलेत. पोलीस परिवाराची स्पर्धा कित्येक वर्ष लक्षात राहील सगळ्यांच्या, असं हे आयोजन पाहायला मिळत आहे. आणि आयोजनाला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधानसभेमधील एक क्रीडाप्रेमी आमदार ज्यांच्या संकल्पनेतून मात्र प्रो गोविंदा मात्र या ठिकाणी सुरू झाला. तर या ठिकाणी आम्ही दोन शब्द सर, बऱ्याच वर्षानंतर महाराष्ट्र या मुंबईतील प्रसिद्ध असे जांभोरी मैदान आणि त्यावर होणारी ही स्पर्धा, सर या स्पर्धेला शुभेच्छा देण्याची विनंती असते. शुभेच्छा एवढेच देतो. माझे अतिशय जवळचे सहकारी मित्र आणि एबीपी माझाचे लोकप्रिय वृत्तनिवेदक म्हणा किंवा पत्रकार म्हणा, ज्यांना आतुरतेनं एबीपी माझ्याच्या स्क्रीनवर सकाळपासून आपण रात्रीपर्यंत बघत असता, ते वैभव परब, आमचे दुसरे सहकारी ऋत्विक भालेराव, एवढे मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेटच्या टुर्नामेंट ह्या ठिकाणी वैभव आयोजित करेल असं मला वाटलं नव्हतं. कारण गेल्या अनेक वर्षापासून वैभवला मी ओळखतो. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भले शिर्डीला साईबाबांची पदयात्रा असू द्या, काही सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, किंवा कुठे ब्लड डोनेशन कॅम्प असू द्या, पोलीस आयुक्तांना घेऊन पोलिसांच्या कुटुंबियांसाठी काही कार्यक्रम असू द्या किंवा उपक्रम असू द्या, असं राबवण्याचं काम जांभोरी मैदानामध्ये आज ह्या वैभवच्या माध्यमातून ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. मला मगाशी निवेदकांनी सांगितलं की प्रो गोविंदा हे खरा आपला मराठमोळी ही संस्कृती आहे, हा सण आहे, हा साता समुद्रापलीकडे घेऊन जाण्याची किमया ह्या राज्य सरकारच्या वतीने ह्या वर्षी आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली. कारण संकल्पना मुळात प्रताप सरनाईकची होती. मी जरी आता ठाण्याचा आमदार असेल तरी मी मूळचा दादरचा, कारण दादरच्या कबूतरखान्याजवळच माझं बालपण गेलं. त्यावेळेची पिंटोविला शाळा म्हणजे आताची नाबर विद्यालय किंवा ती भवानी शंकर रोडची महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो. त्यामुळे ही संस्कृती आम्ही फार जवळनं बघितलेली आहे आणि ती संस्कृती जतन करण्याचं काम आपण सगळे मराठमोळे तरुण करतात. त्याबद्दल मी खरोखर तुमचं मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तुमच्यासारख्या सगळ्यांचं जे सहकार्य आम्हाला नेहमी मिळत राहिलं, त्यामुळे आम्ही इथपर्यंत आज 30 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तुमच्यासारख्या सगळ्या तरुणांचा सहभाग आणि सहयोग निश्चितपणे राहिलेला आहे. मी वैभवला जास्त मी बोललो तर कदाचित कुणाला वाईट वाटेल, परंतु त्याच्या पुढल्या भवितव्याविषयी किंवा भविष्याविषयी खूप खूप शुभेच्छा देतो. ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करतो, अशाच पद्धतीनं भविष्यामध्ये तुमच्या हातून सुद्धा काही कार्य घडो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ज्या वेळेस अशा काही उपक्रमांसाठी कार्यक्रमासाठी प्रताप सरनाईकची मित्र म्हणून गरज लागेल, आता तू माझा पण मित्र आहेस, माझ्या मुलाचाही मित्र आहेस त्यामुळे ज्या काही सहकार्य तुम्हाला लागेल ते प्रताप सरनाईक निश्चितपणे करेल अशी ग्वाही देतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मला ह्या ठिकाणी आमंत्रित करून माझा जो सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. हे मैदान जे आहे ना, खरोखर हे इतिहास आहे. या मैदानाला मी वैभवला मगाशी सांगत होतो की माझे वडील इथंच वरळीलाच नोकरीला होते आणि मी बरोबर दादरच्या कबूतरखान्यावरनं 171 नंबरची बस पकडून मी त्यांना डबा घेऊन जायचो वयाच्या 8व्या-9व्या वर्षी. ती 171 नंबरची बस अजूनही आहे का, कारण ती डबल डेकर होती. त्या डबल डेकरमध्ये वर 10 पैशाचं तिकीट होतं त्यावेळेस, हाफ तिकीट. त्यामुळे मला हा रूट चांगला माहिती आहे. 161 नंबर आणि 171 नंबर अशा 2 बसेस त्यावेळेस होत्या. आता आहेत की नाही याची कल्पना नाही, परंतु त्या असाव्यात. तर त्यामुळे हे जुनं जे गेल्या 40-50 वर्षापूर्वीचं जे नातं आहे, हे नातं कायम आता इकडे आल्यानंतर लक्षात राहिलं. परत एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. ह्या दोन्ही टीमला खरंच चांगली मेहनत केली, चांगली बॉलिंग केली, चांगले फटकेही मारलेत. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. 28 धावसंख्या मोठी नाही आणि कमी नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या पोलीस परिवार चषकाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रतापजी सरनाईक साहेब ओवळा मजिवडा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये ज्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये भव्य दिव्य अशी पोलीस परिवार चषक ही स्पर्धा सगळ्यांच्या लक्षात राहील, कारण बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी स्पर्धा
होते आणि बऱ्याच वर्षानंतर होते, परंतु भव्य दिव्य प्रमाणावर होते. त्यामुळे पोलीस परिवार चषकाची चर्चा सर्व दूरपर्यंत आहे आणि सकाळपासून खूप मोठमोठे सेलिब्रिटी आवर्जून या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. सध्या प्रताप सरनाईक साहेबांचं झालेलं या ठिकाणी आगमन आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली गेली आणि आता बघत असेल पोलीस परिवार चषकामध्ये आणि या क्रीडा स्पर्धेचा एक महत्त्वपूर्ण सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पोलीस सन्स आणि वरळी पोलीस कॅम्प या संघांमध्ये पहिली फिल्डिंग टॉस जिंकून घेतली. बॅटिंगसाठी प्रतिस्पर्ध्यांना आमंत्रित केलं. 28 धावा झाल्या. आता 29 धावांचा पाठलाग 30 चेंडूमध्ये करायचा आहे. तसं पाहिलं तर लक्ष मोठं वाटत नाही आहे, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पाहूया या दुसऱ्या डावात काय घडेल. सगळ्या गोष्टी फीड करायच्या असतात. दोन्ही टीमने आपले 12th मॅन पाठवणं गरजेचं आहे. आयोजन कमिटी लक्ष द्या. पुढच्या सगळ्या मॅच सुरू होण्याच्या अगोदर जर इकडे तुमचा प्रतिनिधी नसेल तर पेनल्टी सुद्धा दिली जाऊ शकते. विकेट बॅट्समन नेम प्लीज. संतोष आणि निलेश. पहिला बॉल फुल टॉस खेळलाय समोरच्या दिशेने आणि पहिलाच बॉल सीमा रेषा पार.
पहिलाच बॉल या ठिकाणी नो बॉल म्हणजे बीमर घोषित केला जातोय आणि एक चौकारही येतोय म्हणजे कोणताही अधिकृत बॉल न येता 5 धावा झालेल्या सुद्धा आहेत. ओहो, यावेळेला मात्र चांगल्या लेंथवर बॉल पाहायला मिळाला. निलेश आणि त्याचबरोबर संतोषी जोडी मैदानाच्या आतमध्ये. जतन यांना गोलंदाजीसाठी पाहतोय. कमबॅक केले त्यांनी. फ्रीडचा चेंडू आणि त्यावर धाव येऊ नाही दिली जतन पुन्हा एकदा, परंतु संतोष यांच्या बॅटमधून चौकार आलाय. पुन्हा एकदा संतोष. यावेळेला फटका फसलाय आणि परंतु घोषांकित क्षेत्राच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेट रसिकांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असेल. बऱ्याच कालावधीनंतर जांभोरी मैदान क्रिकेट रसिक, त्यातल्या त्यात टेनिस बॉल क्रिकेट रसिक यांनी फुलून गेलाय. आणखीन एक बिग हिट. बॅटच्या रडारमध्ये बॉल होता आणि फेकून दिला समोरच्या दिशेने. सीमा रेषा पार. षटकार. धावांचा पाठलाग करायचा असताना यानंतर देखील चालू मॅच मधील विजेता संघ झोलाई देवी या संघाच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणखीन एक विकेट केलाय. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. इकडे सुद्धा एक जबरदस्त आक्रमण. पहिल्याच ओव्हरमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल होते. धावसंख्या 18 झाली आहे. धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांनी पहा खूप उदंड प्रतिसाद दिला या स्पर्धेला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा, मुंबईभर चर्चा पोलीस परिवार चषकाची होताना पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन आहे. यावेळेला पुन्हा एकदा फटका बसलाय जरूर, परंतु घोषांकित क्षेत्राच्या दिशेने येतोय. काय टर्न झालाय बॉल आणि या घोषांकित क्षेत्रामध्ये म्हणजे पाठीमागे येईल 1 धावा. 19 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 19 धावा. पहिलं षटक सुरू आहे. 19 धावा धावफलकावर आहेत. हो, यावेळेला हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी होता. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा या ठिकाणी केलेल्या आहेत वरळी पोलीस कॅम्प या टीमने. अजूनही 9 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. केवळ जर पाहिलं तर या ठिकाणी 9 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. वरळी पोलीस कॅम्प हा संघ जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. संतोष यांच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आलेले आहेत. तेच संतोष मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर येत आहेत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर अमय येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. पहा, आजच असा माहोल आहे. उद्याची रात्र म्हणजे परवा सुट्टी म्हणजे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असेल. परवाही प्रति गर्दी होताना पाहायला मिळेल. म्हणजे पहिल्याच दिवशी ही स्पर्धा चर्चेत आलेली आहे आणि उद्या परवा मात्र पोलीस परिवार चषक म्हटलं तर सध्या चर्चा आहे अख्ख्या मुंबईमध्ये. कारण खूप चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. हो, बॉलिंग ऍक्शन वेगळीच आहे. प्रभावित केलं पहिल्याच बॉलवर. क्या बात आहे, क्या बात आहे. अमय, मॅचचा रिझल्ट काही लागू दे परंतु अमयने प्रभावित केलंय. युट्यूबला जे प्रेक्षक पाहत असतील ते देखील खुश झाले असतील.
येस, माझ्या मते रायगडमध्ये देखील काही मॅच खेळलाय, बरोबर ना? क्या बात आहे, आणखीन एक बॉल जबरदस्त या ठिकाणी टाकलाय, टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर गरकन वळण घेतलं. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु अमयने प्रभावित केलंय. एक उदयनमुख सितारा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बॉलिंग ॲक्शन वेगळी आहे, बॉलला वळवण्याची क्षमता आहे आणि बॉल तर वळवलेत. चला मॅच सुरू करायची आहे. हो हो, आणखीन एक बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि यस, क्या बात आहे. कौतुक तर अमयचं करावंच लागेल. लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय. म्हणजे क्रिकेट खेळताना असं खेळा, म्हणजे एखादा संघ विजयी होईल, परंतु विजयी संघ होणाऱ्या संघापेक्षा चर्चा पराभूत होणाऱ्याची सुद्धा झाली पाहिजे. आणि माझ्या मते अमयची चर्चा होईल, कारण 3 बॉल खूप जबरदस्त टाकलेत. ज्या बॅट्समनने मात्र या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली होती, त्यांच्याच विरुद्ध मात्र या ठिकाणी जबरदस्त, म्हणजे प्रश्न पडलाय की आता ही बॉलिंग खेळायची तर कशी खेळायची. संघ मालक या संघाचे सचिंद्र लाड साहेब, आपणास विनंती असेल या ठिकाणी यायचंय. सचिंद्र लाड साहेब या संघाचे सर्वसार्वा संघ मालक, त्याचबरोबर या ठिकाणी निवृत्ती बाबरसाहेब पत्रकार यांचं आगमन झालंय. त्याचबरोबरीने मालीकर सरांचे हार्दिक स्वागत असेल. पत्रकार गिरीश कांबळे सरांचे या ठिकाणी आगमन होत आहे. हर्षलजी चोरडिया यांचंही आगमन होत आहे. या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांचा सन्मान मी या ठिकाणी विनंती असणार आहे. वैभवजी परब यांना विनंती असणार आहे की आपण सन्मान करायचा आहे. आमचे सगळे पत्रकार मित्र आपल्या पत्रकार बंधूच्या विनंतीला मान देऊन इकडे आलेत. वा, आणखीन एक बॉल जबरदस्त टाकलाय. ही जादू काही कळायला मार्ग नाही. मी तर म्हणेल या खेळाडूच्या रूपात मुंबईला एक नवीन गोलंदाज मिळाला आणि तो वरळीमधून मिळतोय. सोपं नाहीये याला रीड करणं. हो, आताही मात्र या ठिकाणी अगदी प्रश्न पडला होता की चेंडू कशा प्रकारे खेळायचा. हर्षलजी चोरडिया यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सगळे पत्रकार बंधू सकाळपासून जर पाहिलं तर या पोलीस परिवार चषकासाठी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचे हे सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. +1 ऋतिकजी बालेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. आता कसा बसा बॉल खेळला खरा, परंतु तिकडे मिक्स फील्ड होताना पाहायला मिळाली आणि धावसंख्या जर पाहिली तर 2ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आता विजयाच्या दिशेने वाटचाल जरूर होते, परंतु या ठिकाणी या खेळाडूने प्रभावित केलं. त्याच्यामुळे आता त्यांच्यावर लक्ष, मी तर म्हणेल बरेचसे मुंबई क्रिकेटमधील व्यावसायिक संघाचे व्यवस्थापक देखील उपस्थित असतील. माझ्या मते या खेळाडूचा नंबर आवर्जून घेतला जाईल. अमय लाड यांना पाहतोय आपण गोलंदाजीसाठी. यावेळेला थोडासा वेगवान चेंडू टाकलाय आणि तो मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये पाठवताना पाहायला मिळालेत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 25 झाली आहे. 2 ओव्हर संपल्या. केवळ 4 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सचिंद्र लाड साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. सचिंद्र लाड साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. शेवटच्या 4 धावा करायच्या आहेत. पहा, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे.
जोलाई देवी टीमचे कॅप्टन या ठिकाणी त्वरित सज्ज राहायचं आहे. अक्षय पुजारी, विनंती असेल लगेच मॅच संपल्यानंतर टॉस आपल्याला करून घ्यायचं आहे. मान्यवरांच्या कुणाच्या हस्ते विचारायचं आहे, दोघांना वरती बोलून घ्या, वरतीच टॉस करूयात. अरे जोलाई देवी ना, तर US स्पोर्ट्स यानंतरची मॅच कोणाची आहे? US स्पोर्ट्स विरुद्ध लवकरात लवकर कळवा, म्हणजे त्या पद्धतीने मॅच खेळवायची. लवकर कळवा. वेगात चेंडू मात्र या ठिकाणी देखील पाहायला मिळतोय, परंतु बाईकची एक धाव मिळेल. धावसंख्या अजूनही मात्र 3 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. ओमकार पहिल्या डावात एक चौकार सुद्धा खेळला होता ओमकार यांनी. तेच ओमकार आहेत. वैभव आणि निलेश ही जोडी मैदानात बॅटिंगसाठी. यावेळेला मात्र फटका गोशांकित क्षेत्राच्या दिशेने. केवळ 2 धावांची आवश्यकता आता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. वेग पुन्हा एकदा जरूर होता, परंतु ऑप्शनच्या बाहेर हात फैलावले पंचांनी. औपचारिकता मात्र आता विजयाची या ठिकाणी केवळ राहिलेली आहे. आयोजन कमिटी फक्त कुणाची मॅच आहे लवकर कळवा, कारण ही मॅच आता जवळपास संपायला आली. चांगला बॉल टाकला यावेळेला. ओमकारने थोडीशी फ्लाईट दिली आणि फ्लाईटच्या जोरावर चकवलंय. बॉलला बरंचसं फिरवलंय देखील. हा पराभव लांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. प्रोडिंग स्पोर्ट्सवर जेवढेही प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा, सगळ्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहिलं. बरेचसे शफल झाले, कदाचित पंचांनी ते हेरला असावं. आणि आणखीन एक डॉट बॉल. ओमकार आपली छाप देखील सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. प्रेक्षकांनी मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. याही नंतर मोठमोठे संघ या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आपल्याला आजच्या रात्रीत. हो 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 ओमकार काही जी एक धाव बाकी आहे ती करू दे ना, कारण लगातारचे 3 निर्धाव चेंडू आलेत. आता सगळे हेच म्हणत असतील 41 धावा व्हायला पाहिजे होत्या. 40-45 मध्ये फाईट झाली असती. आणि विजयाची औपचारिकता पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगला खेळ या ठिकाणी वरळी पोलीस कॅम्प टीमने या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक अनिकेत सावंत साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असणार आहे. अनिकेतजी सावंत साहेब, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस परिवाराच्या वतीने त्यांचं हार्दिक असं स्वागत आम्ही करू. मॅच संपलेली आहे. पुढची मॅच कोणाची लवकरात लवकर कळवा.